मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आणि याच सत्कारावर आता संजय राऊतांनी टीकास्त्र डागलंय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे आपल्या सोबत आहेत। शशिकांतजी, शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानंतर राऊतांनी जळजळीत टीका केली आहे। त्यांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचाच सत्कार केला असं त्यांनी म्हटलंय। त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? त्यांना अँगल देऊ नये। शरद पवार हे व्यक्तिमत्व जे आहे ते राजकारणाच्या पलीकडचं आहे। पवार साहेबांनी नेहमी साहित्यिक असतील, शेवटी मराठी साहित्य संमेलनाला जो काय उंची किंवा ती सहकार्य करून देण्याचा प्रयत्न हे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांनी केलेला आहे आणि तशाच पद्धतीने प्रत्येकाच्या विषयामध्ये पवार साहेबांकडे असतात। आता तसं जर असेल तर आता मला सांगा, तुम्ही प्रत्येकाला गेला तर मग तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला जाता, तुम्ही बाकीच्या यांचे सत्कार करता, त्यांना भेटले, हे केलं, असं प्रत्येकाने अँगलने बघणं चुकीचं आहे। त्यामुळे काय होतं, समज गैरसमज होतात विनाकारण। त्याला त्या याच्यावर आणि व्यासपीठावर जर तुम्हाला प्रमुख पाहुणे तुमच्या हस्ते सत्कार करायला बोलवल्यानंतर तुम्ही असं म्हणणार का? तरी तुम्ही त्या पवार साहेबांच्या मुद्द्यातले दोन अर्थ संजय राऊतांनी ऐकलेले दिसत नाही। त्यांनी परत एकदा ती बघावं। त्यावेळेला त्यांनी ठाण्याच्या सावळाराम पाटलांचं उदाहरण दिलं होतं, अजून एक दोन ठिकाणची उदाहरणं दिली होती। ते ऐकले की त्यांना परत सर्व पवार साहेबांचा मुस्तफीपणा कळेल। आता त्यांना एकच अँगल बघायचं असेल तर ते दुर्दैव आहे। मला वाटतं की पवार साहेबांच्या बद्दल आणि अशा पद्धतीने चर्चा करणं निरर्थक आहे असं मला वाटतं। जी जी, धन्यवाद शशिकांतजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर राऊतांनी शरद पवारांवर जळजळीत टीका केली आहे। शरद पवारांची भूमिका मान्य नसेल तर ठाकरेंनी मवियातून बाहेर पडावं अशी ही टीका समोर येते, असं आव्हानही समोर येत आहे। शरद पवारांची भूमिका मान्य नसेल तर ठाकरेंनी मवियातून बाहेर पडावं असं थेट आव्हान मंत्री शंभूराज देसाईंनी दिलंय। पत्राचाळ घोटाळ्यासाठी कोणी जेलमध्ये गेलं नव्हतं असा टोलाही देसाईंनी राऊतांना लगावलाय।